नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आनंदाचा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. बघा, येत्या 25 जुलैला म्हणजे शनिवारी येत आहे, ती म्हणजे आषाढी एकादशी. आषाढी एकादशी ही सर्वात मोठी आणि महत्त्वपूर्ण एकादशी मानली जाते. या एकादशीला ज्या भक्तांनी दर महिन्याच्या एकादशीचे व्रत करणे जमत नाही, तर ते भक्त आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी या दोन एकादशीचे उपवास केले तरी त्यांना वर्षभरात येणाऱ्या सर्व एकादशी केल्याचं पुण्यफळ हे प्राप्त होत असतं. म्हणून घरातील अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत एकादशींचे सर्वजण हे व्रत करून विठ्ठलांची पूजा करतात. या दिवशी विठुरायाचे पूजन केल्याने, दर्शन घेतल्याने आपल्या मनोकामना पूर्ण होत असतात. त्यांची पूजा व्रत करणे अत्यंत फलदायी मानलं जातं. त्याचबरोबर आषाढी एकादशीच्या दिवशी सर्व भक्त पंढरपूरमध्ये पोहोचून विठुरायाचे दर्शन घेतात व चंद्रभागेमध्ये देखील स्नान करतात. आषाढी एकादशी ही आपल्या हिंदू धर्मात खूप महत्त्वाची असून ती भगवान श्री हरी विष्णू यांना समर्पित केली जाते. आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असेही म्हणतात, कारण पंचांगानुसार चातुर्मासाची सुरुवात ही देवशयनी एकादशीपासून सुरू होत असते, म्हणजेच आषाढी एकादशीपासून सुरू होत असते. याचाच अर्थ देवशयनी असा सुद्धा होतो. म्हणजेच काय, देव भगवान विष्णू शयनी अवस्थेत ज्यावेळी प्रवेश करतात तो एकादशी म्हणजे देवशयनी एकादशी किंवा आषाढी एकादशी. भगवान विष्णू शेषनागावर झोपलेले असतात, म्हणजे गाढ निद्रा अवस्थेत असतात. त्यामुळे या दिवसाचं धार्मिक महत्त्व अधिक आणि आध्यात्मिक महत्त्व सुद्धा खूप मोठं आहे. भगवान विष्णूंचा हा विश्रांतीचा काळ 4 महिन्यांचा असतो, जो खूप मोठा असतो. कार्तिक एकादशीला म्हणजे कार्तिक महिन्यातील प्रबोधिनी एकादशीला हा काळ संपत असतो. देव उठणी एकादशी ते सुद्धा असे म्हणतात. बघा, त्यामुळे आषाढी एकादशीचे व्रत केल्याने भक्तांची पापे मिटून जातात, त्यांच्या पदरी पुण्य पडते अशी धार्मिक मान्यता आहे. या दिवशी आपण घरातील प्रत्येक व्यक्तीने हे व्रत करत असतो. म्हणून आषाढी एकादशीचा उपवास कसा करावा, कधी सोडावा याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तसेच या दिवशी कोणत्या 2 भाज्या चुकूनही खाऊ नये आणि कोणता पदार्थ खाऊन उपवास सोडायचा आहे. उपवासाचे फळ आपल्याला प्राप्त करायचे असेल तर या दिवशी व्रताबद्दल कोणत्या नियमाचे पालन करायचे आहे, उपवास कसा सोडायचा आहे, कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायची आहे. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत ऐकायचा आहे, पाहायचा आहे, जेणेकरून संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत मिळून जाईल. आषाढी एकादशीचा उपवास हा 25 जुलैला येणार आहे. या एकादशीचा प्रारंभ हा 24 जुलैला म्हणजे शुक्रवारी सकाळी 9:13 सुरू होणार आहे आणि समाप्ती शनिवारी 15 जुलैला सकाळी 11:34 होणार आहे. पण आपल्याकडे उदय तिथीनुसार म्हणल्यास 25 जुलैलाच या एकादशीचं व्रत केलं जात आहे आणि 26 जुलैला येत आहे, ती म्हणजे सकाळी 5:58 पासून ते 8:36 उपवास सोडण्याची वेळ आहे. बघा, म्हणजेच या पारायणाचा वेळ असणार आहे. आता तुम्हाला समजलं असेल की आपल्याला उपवास कधी करायचा आहे, कधी सोडायचा आहे. आणि आषाढी एकादशी ही वर्षातील सर्वात मोठी एकादशी म्हणून सुद्धा ओळखली जाते आणि ही एकादशी केली तर वर्षभरातील संपूर्ण एकादशी केल्याचं फळ सुद्धा आपल्याला प्राप्त होत असतं किंवा पुण्य सुद्धा आपल्याला मिळत असतं. या व्रताला, एकादशीच्या व्रताला आपण सर्वश्रेष्ठ व्रत सुद्धा मानलं जातं. आपण पाहूया हा उपवास या शब्दाचा अर्थ असा आहे की बघा, उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे निवास, म्हणजेच परमेश्वराच्या जवळ आपल्याला निवास करणे असे होय. बघा, म्हणून या दिवशी थोडंसं कमी खाऊन आपण उपवास केला जातो. जास्तीत जास्त वेळ तुम्हाला देवाच्या नामस्मरणात, देवाचा जप करण्यात आपल्याला घालवायचा असतो आणि देवाच्या पूजेत घालवायचा असतो, असा त्याचा अर्थ होतो. आता भले तुम्हाला या दिवशी पंढरपूरला जाणं शक्य नसेल तर तुम्ही घरच्या घरी बसून सुद्धा देवाची मनोभावे म्हणजेच विठ्ठलाची पूजा करू शकता आणि भगवान विष्णूंची देखील पूजा तुम्ही दिवसभरामध्ये करू शकतात. मुखामध्ये देवाचा नामजप असणे ठेवत राहा. सतत विठ्ठलाचं भजन करत राहा. भगवान विष्णूचं नामस्मरण करत राहा. तसेच ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा सुद्धा तुम्ही जप केला तरीही चालेल. नक्कीच तुमची सेवा, तुमची भक्ती देवापर्यंत पोहोचेल. आता आषाढी एकादशीचा उपवास कोणी करावा तर आषाढी एकादशीचा उपवास हा लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनी केला तरीही चालतं. म्हणजे अगदी आपल्या घरातील लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वजण आहेत ना, ते सर्वजण आषाढी एकादशीचा उपवास करू शकतात. एकादशीचा उपवास या व्यक्तीने करू नये असं कुठेही लिहिलेलं नाही किंवा या व्यक्तीने करू नये असं कुठल्याही ग्रंथामध्ये उल्लेख केलेला नाही. हा उपवास सर्वजण करू शकतात.
हा उपवास सर्वजण करू शकतात। हे व्रत करून आपण विठ्ठलाची सेवा करू शकता। आता ज्यांना औषध गोळ्या चालू आहे त्यांनी ज्यांना काही दवाखाना असेल आणि किंवा गर्भवती स्त्री असेल तर यांना व्रत करणं शक्य नसेल तर काहीही हरकत नाही, तुम्ही पुढल्या वर्षी केलं तरीही चालतं। व्रत करणार नसेल तर तुम्हाला जेवणामध्ये कांदा, लसूण, मसूर डाळ, वांगी त्यानंतर घेवड्याची भाजी या भाज्या तुम्हाला हे ज्या आहेत ना या दिवशी खाल्ल्या जात नाहीत। म्हणजे काय करायचं तर या दिवशी तसेच तांदळाचे सुद्धा सेवन केले जात नाही, म्हणजे भात सुद्धा या दिवशी आपण खात नाही। म्हणून जर तुम्ही उपवास करत नसाल तर जे पदार्थ मी तुम्हाला सांगितलेले आहे ते पदार्थ त्या भाज्या तेवढ्या तुम्ही वर्ज्य करायच्या आहेत, म्हणजे खायच्या नाहीत। बाकीचे पदार्थ तुम्ही खाऊ शकता, तरी सुद्धा तुम्हाला या व्रताचं फळ जे आहे ते सुद्धा प्राप्त होईल। आता ज्यांना उपवास आहे तर ते पदार्थ कोणते खायचे कोणते नाही खायचे बघा, या दिवशी फक्त उपवासाचे पदार्थ खाऊन व्रत करायचं असतं। तसेच या दिवशी मांसाहार सुद्धा वर्ज्य असतो, म्हणजे मांसाहार बनवायचा सुद्धा नसतो आणि तो खायचा सुद्धा नसतो। आता एकादशीच्या दिवशी जवळपास सर्वच घरामध्ये मांसाहार केला जात नाही, पण तरीही तुमच्या घरामध्ये केला जात असेल तर त्या दिवशी करू नका। एकादशी तिथीला आपण एकादशी तिथी ही सर्वश्रेष्ठ तिथी मानली जातो, म्हणून एकादशीला आपल्या घरात मांसाहार कधीही बनवू नका, तसेच बाहेर जाऊन सुद्धा खाऊ नका। आता एकादशीचा उपवास कधी व कसा करावा तर पहा, एकादशीचा उपवास आपल्याला 25 जुलैलाच करायचा आहे आणि 25 जुलैला म्हणजेच रात्री 12 वाजल्यानंतर लगेच 25 जुलै म्हणजे शनिवारी 10 दिवस सुरू होत आहे आणि रात्री 12 वाजल्यानंतर आपल्याला हे व्रत करायचं आहे, जे की दुसऱ्या दिवशी 26 जुलैला आपण सोडणार आहेत। आता या व्रतामध्ये कोणते पदार्थ आपल्याला खायचे आहेत तर या व्रतामध्ये तुम्ही साबुदाण्याची खिचडी, भगर असेल ते तुम्ही, वरईपासून बनलेले काही पदार्थ असतील ते सुद्धा तुम्ही, वरईच्या पिठाची भाकरी खाऊ शकता। उपवासामध्ये तुम्ही त्यामागे राजगिऱ्याचे लाडू असतील, शेंगदाण्याचे लाडू असतील, जे काही तसेच खजूर, सुकामेवा, ड्रायफ्रूट्स, चहा, दूध यासारखे पदार्थ तुम्ही खाऊन सुद्धा हे व्रत करू शकता। बघा, फळे सुद्धा या उपवासामध्ये खाल्ली जातात। अशा प्रकारे या उपवासामध्ये कोणते पदार्थ खाल्ले जात नाही तर उपवास करत असल्याने आपल्याला जी पदार्थ उलट फळे असतात ती जांभूळ आहे तर जांभूळ असेल, चिंच असेल, फणस असेल तर असे पदार्थ, असे फळे जी आहेत तर ती आषाढी एकादशीच्या उपवासात खाल्ली जात नाहीत असा उल्लेख आहे। बघा, ही फळे आपल्याला वर्ज करायची आहेत। आपल्या हिंदू धर्म ग्रंथामध्ये केला जात आहे आषाढी एकादशीचा उपवास हा संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर करून दुसऱ्या दिवशी हा उपवास आपल्याला सोडायचा असतो, म्हणजे द्वादशीला हा उपवास आपल्याला सोडायचा आहे। आता आषाढी एकादशीचा उपवास करण्यासाठी आपल्याला या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ आंघोळ करायची आहे, स्नान करून घ्यायची आहे, देवघरातील देवांची पूजा करायची आहे, विठ्ठलाचा किंवा विष्णूची मूर्ती असेल तर त्यांचा अभिषेक करायचा आहे, फोटो असेल तर स्वच्छ पुसून त्यांच्या पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करून घ्यायची आहेत आणि तुळशीपत्र अर्पण करायचं आहे। या दिवशी आपण तुळशीपत्र अर्पण करताना चुकूनही आपल्याला तुळशीला स्पर्श होणार नाही याची मात्र काळजी आपल्याला घ्यायची आहे, कारण या दिवशी माता तुळशी आपल्या हरीसाठी व्रत करत असते आणि तिची पानं तोडल्याने तिच्या व्रतामध्ये अडथळा किंवा भंग निर्माण होत असतो आणि त्याचा वाईट परिणाम हा आपल्याला भोगावा लागतो किंवा त्याचा सामना करावा लागतो। म्हणून आदल्या दिवशीच आपल्याला हे तुळशीपत्र तोडून ठेवायचे आहेत, किंवा नसेल तुम्हाला लक्ष तर खाली जेवढी तुळशीपत्र पडलेली आहे तेच तुळशीपत्र उचलून तुम्हाला ते धुवून वगैरे घ्यायचे आहेत आणि संकल्पयुक्त आषाढी एकादशीचं व्रत करायचं आहे। सकाळी देवपूजा झाल्यानंतर संकल्प घेऊन व्रताला सुरुवात करू शकता। या दिवशी आषाढी एकादशीच्या दिवशी आपण उपवास करत असतो, म्हणजेच काय तर या दिवशी कोणतेही चुकीचे कार्य करायचं नाही, फक्त मुखामध्ये आपल्या तोंडामध्ये सतत नामस्मरण, नामजप असला पाहिजे। या दिवशी कोणाची चुगली किंवा शिव्या शाप देणे अशा या गोष्टी अजिबात आपल्याला करायच्या नाहीत। या दिवशी आपलं आचरण अत्यंत पवित्र असलं पाहिजे। हे नियम तुम्ही पाळले तरच तुम्हाला नक्कीच तुमच्या व्रताचं पूर्ण फळ मिळणार आहे। या व्रताने आपली सर्व पापे धुतली जातात असं म्हटलं जातं। आपलं मन, शरीर पवित्र आणि शुद्ध हवं असतं। या दिवशी ज्यांना उपवास करणं शक्य नाही त्यांनी अखंड नाम जप मात्र करायला विसरू नका। त्याचबरोबर या दिवशी नखे कापणे, केस कापणे या गोष्टी कटाक्षाने टाळायच्या आहेत। यासोबतच या दिवशी तुम्ही ब्रह्मचर्याचे सुद्धा पालन करायचं आहे। आता दुसऱ्या दिवशी म्हणजे 26 जुलैला उपवास कसा सोडायचा तर शुभ मुहूर्त आहे सकाळी 5:58 पासून ते 8:36 पर्यंत हा शुभ मुहूर्त असणार आहे। ही जी वेळ आहे त्या व्रताचं पारण करण्याची अत्यंत शुभ वेळ आहे आणि या शुभ वेळ राहील शक्य झालं तर या मुहूर्तावरती तुम्हाला उपवास सोडायचा आहे। जर जमत नसेल तर तुम्ही घरातील सकाळी सगळी कामं आटोपल्यानंतर, देवपूजा झाल्यानंतर जसा वेळ असेल त्या वेळानुसार तुम्ही देवांना नैवेद्य दाखवून तुम्ही व्रत सोडलं तरी सुद्धा चालेल।
आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही पूर्वीपासून बघत आलेलं आहेत की पूर्वीची जी लोक होती ना, आषाढी एकादशीचा उपवास सोडताना एक भाजी जी आहे ना तर ती करत होती, खाऊनच उपवास सोडायचे. तर ती एक प्रकारची एक रानभाजी असून ती आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाची आहे आणि ती भाजी खाऊनच ते उपवास सोडायचे. ती अत्यंत गुणकारी आणि आयुर्वेदिकदृष्ट्या तर भाजीचा खूप मोठं महत्त्व आहे. तर ही भाजी आहे वाघाट्याची भाजी. काही ठिकाणी याला वाघाटी किंवा वाघाटीसुद्धा असे म्हटलं जातं फुटकारणे किंवा काही ठिकाणी याला गोविंद फळ असं देखील म्हटलं जातं. ही वाघाटे आपल्याला शक्यतो आषाढ महिन्यातच बघायला मिळतात, कारण आषाढ महिन्यामध्येच रानभाज्या येतात. पाऊस पडत असतो आणि पावसाला सुरुवात झाल्यामुळेच रानभाज्या यायला सुरुवात होते. तरी सुद्धा ही एक रानभाजी आहे आणि औषधी आहे, त्यामुळे आवर्जून या एकादशीचा उपवास सोडताना ती खाल्ली जात आहे. आता ही भाजी बनवताना तुम्हाला ही भाजी बघा ही भाजी रानभाजी तुम्हाला सहज मार्केटमध्ये उपलब्ध मिळून जाईल किंवा तुम्ही गावाकडे राहत असेल तर तुम्हाला सहज हे शेतात मिळून जाईल. पण जे शहरी लोकांमध्ये राहतात किंवा शहरी भागामध्ये राहतात त्यांना सहज मार्केटमध्ये ही भाजी उपलब्ध होते. आता ती बनवून ती भाजी खाऊन तुम्हाला उपवास सोडायचा आहे. जर तुम्हाला या दिवशी ही भाजी मार्केटमध्ये भेटलीच नाही तर मग तुम्ही उपवास सोडण्यासाठी कारल्याची भाजीसुद्धा किंवा मेथीची भाजीसुद्धा बनवू शकता. त्यासोबतच उपवास सोडण्यासाठी तुम्हाला जे काही गोडाधोडाचे पदार्थ बनवायचे आहेत, वरण भात बनवायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही बनवू शकता. उपवास सोडताना जी भाजी मी तुम्हाला सांगितली आहे त्याच भाजीचा एक पहिला घास घेऊनच तुम्हाला हा उपवास सोडायचा आहे. यानंतर तुम्ही जेवण करू शकता. बरेच जण या दिवशी पुरणपोळीचा सुद्धा नैवेद्य बनवत असतात. शक्य असेल तर तुम्ही पुरणपोळीसुद्धा बनवू शकता, कारण आमच्या इकडे सुद्धा पुरणपोळीचाच नैवेद्य बनवतात आणि त्याचाच नैवेद्य दाखवत असतात. स्वयंपाक बनवून त्याचाच नैवेद्य दाखवत असतात आणि परत आपण तो ग्रहण करून उपवास सोडायचा असतो. त्यासोबतच या दिवशी उपवास सोडताना एक तरी गोडाचा पदार्थ आपल्याला करायचा असतो. जर आपण पुरणपोळी केली असेल तर दुसरा गोडाचा पदार्थ करण्याची गरज नाही, पण तुम्ही जर वरण भात चपाती केली असेल तर तुम्ही एखादा गोडाचा पदार्थ नक्की बनवा. त्यात तुम्ही तांदळाची खीर बनवू शकता किंवा शिरा बनवू शकता. तुम्हाला जे गोडाचा पदार्थ आवडेल तो सुद्धा बनवू शकतात. अशा योग्य पद्धतीने जर तुम्ही उपवास केला तर त्याचं योग्य पद्धतीने फळ सुद्धा आपल्याला प्राप्त होत असतं. मी सांगितलेल्या काही नियमांचा जर तुम्ही पालन केलं तर नक्कीच तुम्हाला आपण एकादशी केल्याचं संपूर्ण फळ हे मिळत आहे. योग्य पद्धतीने आपल्याकडून हे व्रत होणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आपण सर्वजण व्रत करत असतो पण ते योग्य पद्धतीने होत नाही. म्हणजेच भक्ती जर आपण सगळेजण करत असतो, व्रत सगळेजण करत असतो तर तो योग्य पटीने केलं तरच त्याचं योग्य पटीने आपल्याला फळ सुद्धा प्राप्त होत असतं. त्यामुळे तुम्हाला आषाढी एकादशीचा उपवास करताना या काही ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला पाळायच्या आहेत. या ज्या काही गोष्टी आहेत तर त्या तुम्हाला पाळायच्या आहेत. महत्त्वाच्या नियमांचे आवर्जून पालन करायचे आहेत. घरामध्ये सुतक जर असेल तर तुम्ही या उपवास करू शकता. उपवासाला खायला काही हरकत नाही, फक्त तुम्हाला पूजा करता येत नाही. उपवास करून तुम्ही नामस्मरण देखील करू शकता. मासिक धर्म असेल तर स्त्रियांना तर सुद्धा उपवास करायचा आहे. फक्त पूजापाठ, मासिक धर्म असेल तर पूजापाठ करता येणार नाही, फक्त तुम्ही नामस्मरण करू शकता. अशा प्रकारे मला ही महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. ही महत्त्वाची माहिती कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा. माहिती जर आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय जय रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.